गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो चहा घेऊन आपण दिवसाची सुरुवात करूया. आज आहे सॅटर्डे आणि आज असं काही खास प्लॅन नाही आहे. जस्ट घरीच आपण काहीतरी बनवणार आहोत. सो मी जे काही बनवेल त्याची तुम्हाला रेसिपी नक्की दाखवेल. सो हा व्हिडिओ पूर्ण बघा. आज आपण बनवणार आहोत कढी. सो त्यासाठी आपण एका मिक्सरमध्ये लसूण, हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार घ्या, जितकं तिखट लागतं वगैरे, आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची. थोडंसं अद्रक पण टाकलं होतं. त्याच्यानंतर दही घ्यायचं आहे. त्याच्यात आपल्याला 1 चमचा अंदाजाने बेसन घ्यायचं आहे. तुम्हाला किती पातळ किंवा किती घट्ट कढी आवडते त्यानुसार. याची पण आपण एक छानपैकी पेस्ट करून रेडी करून एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपण हे सर्व झालं आहे आपलं मिश्रण रेडी. सो आता एक कढई घेतली, ती गरम करायला ठेवली आहे आणि ती गरम झाली की आपण त्याच्यात टाकू तेल. छानपैकी गरम झालं की त्यात आपण टाकूया मोहरी, जिरा, आणि जर तुमच्याकडे कढीपत्ता अवेलेबल असेल तर टाका. त्यानंतर याच्यात थोडीशी मेथीचे दाणेही टाकायचे आहेत. का टाकता याचं रिझन मला नाही माहीत, पण टाकतं एवढं माहिती आहे. आता आपण याच्यात जी पेस्ट बनवली होती लसूण आणि मिरचीची, ती आपण याच्यात ॲड करून देऊया आणि हे मिश्रण आपण छानपैकी मिक्स करून घेऊया. तुम्ही मिरची चॉप करून पण टाकू शकतात. हा बेस्ट वे आहे. मसाला भाजला गेला की त्यात आपण जे मिक्सरमधून दही आणि बेसनचं मिश्रण होतं ते टाकून द्यायचं आहे आणि आता याला आपण छानपैकी मिक्स करून घेऊया. मी कोथिंबीर मस्तपैकी धुवून घेतली आहे आणि आता तिला कापून घेते आणि आपण छानपैकी याला कढीमध्ये टाकू. गरम झाली अशा जाडवाल्या मिरच्या घ्यायच्या आपल्याला आणि त्यांची देठं मी काढून घेतली आहे धुवून. कढीसोबत आपण मिरच्या फ्राय करणार आहोत. सो मी या कट करून घेतल्या आहे आणि एका पॅनमध्ये मी थोडं तेलही गरम करायला ठेवलं आहे आणि दुसरीकडे आपली कढी ऑलमोस्ट रेडी आहे. तुम्ही बघू शकता. तिला जास्त उकळवायची नसते, असं स्टर करत राहायचं थोडा वेळ. आता आपण ज्या कट केलेल्या मिरच्या आहेत त्या तेलात टाकून देऊया. मिरच्या अंगावर उडता, सो थोडं दूर राहा आणि या छानपैकी फ्राय करून घेऊया. आपली कढी रेडी आहे. सो त्याच्यावर आपण बारीकची कोथिंबीर चिरली आहे ती टाकून देऊया. तुम्ही बाहेरचं वातावरण बघा, खूप जोराचा पाऊस येतोय. आपली भाकरी पण छानपैकी फुगते आणि कढी पण रेडी आहे आणि मिरच्या पण आपल्या रेडी आहेत. मिरच्यांवर फ्राय केल्यानंतर आपण त्याच्यात थोडंसं नमक ॲड केलं आणि आपलं ताट एकदम रेडी आहे. सो आपण सर्व करूया आणि कशी आहे हे पण विचारूया. कढी यांची खूप फेवरेट आहे. सो ऑफकोर्स त्यांना आवडेलच. जर तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल किंवा ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ वेळात वेळ देऊन पाहिल्याबद्दल तुमचे खूप आभार. परत भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. जेवता आम्ही आमचाच व्हिडिओ बघत होतो हळदीचा. त्या झणझणीत मिरच्या आपण कढीसोबत खाल्ल्या ना, त्या कट केल्यामुळे माझे 2 हात बर्न होत होते आणि लिटरली मी 10 वेळा हात धुतले. बर्फ लावला पण काहीच फरक नव्हता पडत. 2 हात खूप माझे बर्न होत होते आणि मला खूप त्रास होत होता. सो तुम्ही कधी ट्राय करणार तर हँड ग्लोव्ज यूज करा आणि नाहीतर कैचीनेही ट्राय करू शकता. सो यापासून तुम्हाला काही त्रास नाही होणार. धन्यवाद.